हे घर तुम्हाला दिसत आहे, दिसते घर एकदम मस्त बजेटमध्ये असणार आहे. लोकेशन जो असणार आहे तो पुणे सिटी मधला असणार आहे. आजूबाजूला दोन नाही तीन तीन बस स्टॉप भेटणार आहे. 2 ते 3 4 गार्डन या घराच्या आजूबाजूला भेटणार आहे. 2 व्हीलर पार्किंग आहे, 4 व्हीलर पार्किंग आहे. एक एक डिटेल तुम्हाला ह्या घराबद्दल मी तुम्हाला आज इथं देणार आहे. पण आपल्याला बघा एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे ह्या घराबद्दल. आणि दुसऱ्या अजून 2 घराबद्दल मी एक एक डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला. समोरच बघा या घराचे 2 तुम्हाला मीटर दिसत आहे. 2 पाण्याचे नळ आहे कॉर्पोरेशनचे. समोर लोखंडी जिना तुम्हाला दिसत आहे. या घराबद्दल बघा वरती अजून चाललेले आपण हे थोडंसं मोठं व्हिडिओ असणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्हाला वेळ असलं तर तुम्ही बघू शकतात हे लोखंडी जिना. आणि मंडळी आज या घराची माहिती तुम्हाला एक एक डिटेल तंतोतंतोची तुम्हाला देणार आहे. तुम्ही ह्या मोठ्या घराबद्दल तुम्ही विचार करू शकत नाही की ह्याचे रेट काय असणार आहे. अहो जे टायटल दिलेले जे बोर्ड दिलेले ते तर एक छोटासा एक अमाऊंट सांगितलेलं तुम्हाला, पण त्याच्यापेक्षा अजून कमी बजेटच्या प्रॉपर्ट्या सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. लोकेशन डिटेल तुम्हाला संपूर्ण एक एक माहिती मी देणार आहे. या घराचा तुम्ही बघू शकतात हे वापस दुसरा जो जिना आहे स्टेरेज म्हणतात, स्टेरेज त्याला. आणि हे तुम्हाला दिसत आहे मंडळी एक एक डिटेल या घराची तुम्हाला भेटणार आहे. या एक घराची नाही टोटल 3 घराची मी तुम्हाला एक एक डिटेल देणार आहे. तर मंडळी तुम्ही तयार असला तर प्लीज व्हिडिओला सोडू नका. व्हिडिओ संपूर्ण बघा. एक एक माहिती या 3 प्रॉपर्ट्याबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला ऐकायला भेटणार आहे. तर मंडळी व्हिडिओ सोडून जाऊ नका. नवीन आले असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब बेल आयकॉन घंटीला दाबून एक एक प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघत चला. मी नंबर सुद्धा तुम्हाला पुढे देणार आहे. तुम्ही लोकेशन सुद्धा तुम्ही बघितला तर व्हिडिओ पुढे बघत चला. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आणि मी आज तुम्हाला घराबद्दल माहिती देणार आहे. स्टार्टिंगला तुम्ही जे घर बघितले त्याच्याबद्दल पण बोलणार आहे. आणि किती लाखामध्ये तुम्ही गेस करा, काय टायटल लावलेले, काय तिकडं बोर्ड दाखवलेले, त्या घराची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि मायनस पॉईंटसुद्धा मी सांगणार आहे. फक्त आपल्याला एक काम करायला लागणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघायचं. नंबर इथं दिसतो तुम्हाला, पण थोडंसं थांबा. गडबड करायची नाही कॉल करायला. कारण की काय होतं माहिती आहे का, लोक जे आहे ना कॉल करत बसतात. आणि ह्या घराचा जो मी संपूर्ण एक एक डिटेल तुम्हाला देणार. त्या घरामध्ये मी बसलेलं आहे. मी टेरिसवरती आलेले तुम्ही पाहू शकतात. हे टेरिस आहे. टेरिसचा इकडचा काही दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघू शकतात. एकदम पुणे सिटीमध्ये एकदम जबरदस्त लोकेशनवरती. ऊन खूप आहे तर आपण तिकडं जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही. ह्या इकडचा जो आहे तुम्ही इकडचा परिसर जो आहे टेरिस तो बघितला तुम्ही, बरोबर ना. आता आपण बोलायला चालू करू. मंडळी काय होतं माहिती आहे का, लोक जे आहे ना माहिती घेत नाही, व्हिडिओ नीट बघत नाही. कारण काय माहीत नाही, लोकांना असं वाटतं की लगेच ताबडतोब कॉल करायला पाहिजे, लगेच संपर्क करायला पाहिजे. तर लगेचच्या नादामध्ये काय होतं, मी ह्या व्हिडिओमध्ये 2-3 घराबद्दल माहिती देणार आहे. आणि लोकांना हे वाटणार आहे की जे स्टार्टिंगला जी शूटिंग दाखवले त्याच बजेटमध्ये तो घर असणार का काय. मंडळी सांगतो मी तुम्हाला, एक एक डिटेल देतो, पण व्हिडिओला जे आहे ना सोडायचं नाही, संपूर्ण बघत चालायचं. एक एक माहिती
तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. ओके मंडळी, आपले बजेट जे आहे, मला माहिती पुण्यामध्ये जे लोक आहेत त्यांचे 10 लाखापासून बजेट सुरू होतात घरातले, सिटीमधले, बरोबर ना. आणि बघायला गेले, विचार करतात तर केलं गेलं तर सत्य आहे, भेटू शकतो 10 लाखामध्ये पण भेटू शकतो. काही लोकांचे 15 लाखाचे बजेट आहे, काही लोकांचे 20, 25, 30 लाखाचे बजेट आहे. पण ह्या बजेटमध्ये भेटू शकतो. पण मेन जे बोलायला गेलं आपण की जो लोकेशन आपण बघतो, जो एरिया आपण बघतो, काय त्या एरियामध्ये या बजेटमध्ये मोठे घर भेटणार का? भेटू शकतो यार, घर भेटू शकतो. पण त्याचा मायनस पॉईंट काय असणार, वीक पॉईंट काय असणार, ते आपण विचार केलं का? नाही केलं विचार यार. अहो, एकतर तो घर जो असणार आहे कुठल्या लोकेशनला असणार आहे ते विचार करायला पाहिजे. आज पण थोडी तब्येत खराब, कुठल्या लोकेशनला असणार आहे ते तर आपण डिसाईड केलं की ह्या लोकेशनमध्ये आपल्याला सर्च करायचं. ओके, आता मी लोकेशनचं नाव घेत बसणार नाही, सरासरी मी तुम्हाला त्या घराबद्दल मी सांगतो. ओके, आपल्याकडं वेगवेगळ्या 3 प्रॉपर्ट्या अवेलेबल आहे. 3 काय, डझनभर घरं आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, आतमधून शूटिंग दाखवू शकत नाही, आतमधला व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही. हे मोठे बुवा प्रॉब्लेम आहे. का प्रॉब्लेम माहिती का, लोक तिथं राहतात, रेंटवर दिलेले, आणि एखादं 1 RK पण असलं ना, 1, 2, 3 मजलीचं, तर त्याला 10, 11 हजार रुपये अक्षरशः रेंट देतात. तुम्ही पण देत असाल, बरोबर ना. 10-11 हजाराचा रेंट असणार आहे. आणि त्याच बजेटमध्ये 3 मजलीचे घर 10, 11, 12, 15, 16 लाखामध्ये येऊ राहिलं तर कमालच झाली ना सिटी एरियामध्ये. पण आपण मायनस पॉईंट का बघत नाही, त्याचा मायनस पॉईंट, आणि तो मायनस पॉईंट काय असतो ते विचार करायला पाहिजे राव. मायनस पॉईंट जो आहे तर एकतर बघा, जमीन, त्या घराचा जो एरिया जो असणार आहे तो कमी असणार आहे. 150 स्क्वेअर फीट, मी 200 बोलणार नाही, 200-250 खूप मोठं होतं, बरोबर ना. जवळजवळ 200 स्क्वेअर फीटची जमीन म्हणजे खूप मोठी होती. सिटीमध्ये 200 स्क्वेअर फीटची जमीन जी भेटणार तर ते लईच मोठं दिसणार ते घर, बरोबर ना. पण मंडळी, बघायला गेलं 200 स्क्वेअर फीटचे पण घर आपल्याकडं आलेले, पण त्याचा रेट वेगळा आहे. ओके, आता मी तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. काही असे पण लोक आहे, त्यांना डायरेक्टली काय रेट पाहिजे, लोकेशन पाहिजे, आणि स्क्वेअर फीट पटापट सांगा पोपटासारखा. तर काय हे बोलू शकतो का? पहिला समजवायला लागणार आहे या गोष्टी, एक डिटेल द्यायला लागणार आहे, बरोबर ना. बघा, आपल्याकडं डायरेक्टली एक घर 20 लाखाचा आला आणि त्याची जमीन जी आहे 200 स्क्वेअर फीटची जमीन आहे. लोकेशन जो आहे पुणे एअरपोर्ट, येरवडा, नागपूर, चाळ या भागामध्ये आहे. ओके, 200 स्क्वेअर फीटची जमीन लक्षामध्ये ठेवा आणि 20 लाखाचा रेट पण ठेवा. आणि त्या 20 लाखामध्ये कमी होणार आहे, रेट कमी होणार आहे, त्याच्यामध्ये निगोशिएबल असणार आहे. मेन जे असणार आहे तर तुम्ही या इथं, तुम्ही बघा ते घर, तुम्हाला आवडलं तर तुम्ही सांगा. आता तुम्ही बोलणार त्या घराचा व्हिडिओ बनवून टाका, तर मंडळी जमत नाही त्या घराचा व्हिडिओ बनवायला, कारण की ते घर जे आहे रेंटवर दिलेलं आहे. रेंटवर दिलं म्हणजे तिकडं शूटिंग करता येत नाही, कारण की भाडोत्री राहतात तिकडं, आणि जाऊन तिकडं शूटिंग करायचं विचार येतच नाही मनामध्ये. ओके, आता जे दुसरे घर ह्याच लोकेशनमध्ये आहे, पुणे एअरपोर्ट रोड, नागपूर, चाळ,
आता जे 150 स्क्वेअर नाही ना, हे जे सांगतो ना ते खरं बोलतो हा. जे 150 स्क्वेअर फीटचं आहे त्याची जमीन जी आहे 150 स्क्वेअर फीटची जमीन आहे, 16 लाखाचं घर आहे, मला हे बोलायचं होतं. आणि तिकडे एक हॉल आणि बाथरूम दिलेलं आहे, वरती एक हॉल दिलेला आहे. असं धरून चालू शकतं की एक हॉल किचन त्या 150 स्क्वेअर फीटच्या ह्याच्यामध्ये दिलं असेल, थोडंसं बाथरूम बनवलं असेल. म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही की एवढं छोटं घर आहे, 16 लाख त्याचं बोलतात. आणि सेकंड फ्लोअरपर्यंत ठीक आहे की स्लॅब असणार आहे. ओके, मग त्याच्यावरती पत्रा आहे, आजूबाजूला स्लॅब म्हणजे वरती पत्रा आहे त्याच्यावरती. आणि त्या घराचं जे आहे बजेट 16 लाख रुपये ठेवलेले. हे पण घर जे आहे हे नागपूरच्या लोकेशनलाच आहे. ओके, आता मी तुम्हाला वारंवार सांगतो की त्या घरांची शूटिंग करता येत नाही. प्रॉब्लेम हाच आहे. तुम्ही आले, तुम्ही समक्ष आले आणि बघितलं तर तुम्हाला ते दिसून येणार आहे, तुम्हाला ते कळून येणार आहे की हा घर एवढा स्क्वेअर फीटचा आहे आणि ह्यांनी बरोबर तो बजेट लावलेले आहे. ओके, मग 10 लाखाचा जो घर आहे त्याला आता आपण घर बोलू शकतो का? तो पण आहे, पण छोटासाच घर आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू, मी काहीच बोलू शकत नाही. तो एवढा छोटा आहे. तुम्ही आले तर तुम्ही बघू शकता. एखादी जे म्हणतात ना एखादी काय गल्लीसारखा तो एवढा साधारणपणे एवढा छोटा आहे. आता मी तुम्हाला एक थोडंसं एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, हे जे आहे ना, हे समोरचा जो पार्ट आहे ना, इकडचं दिसतं का तुम्हाला माझं बोट? ओके, हां, हे एवढी एरिया असा, हा एरिया इथपर्यंत असा असणार आहे. तो सरळ पट्टा आहे आणि त्याच्यावरतीच अजून बांधलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरती अजून असा बांधलेला आहे. म्हणजे तो घर गेला 10 लाखापर्यंत. एवढीशी जमीन आहे. आता खाली मला असं वाटतं की बाथरूम बांधलं असेल, वरती एखादा हॉलसारखा बैठक रूम दिला असेल आणि त्या टेरिसवरती पण त्यांनी रूम्ससारखं बांधलेलं आहे. एवढे छोटे घर आहे, सेम मुंबईसारखं इथं झालेले आहे. आणि स्टार्टिंगचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला या घराचा, तर ह्या घराची जी जमीन आहे ती 500 स्क्वेअर फीटची आहे. आता ह्या घराबद्दल मी तुम्हाला सांगतो, जिथं मी बसलेलं ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होतो की तुम्ही व्हिडिओ बघत चला, मी तुम्हाला सांगतो. आणि ह्या ज्या घरामध्ये बसलेले मी, ह्या जिन्यावरती तो जिना तुम्हाला दिसतो की हा जिना, तर ह्याच 500 स्क्वेअर फीटचा घर आहे. खाली 1 BHK आहे. साधारणपणे त्या 1 BHKला रेंट जे आहे 15,000, 15 पण नाही, इथं 20,000 धरून चालू शकतात. कारण की खाली दोन ऑफिस दिलेले, त्यांना 10,000 रुपये रेंट समजा, त्याला 20,000. मग जो त्याच्यावरचा जो जिना तुम्हाला दाखवला आहे स्टार्टिंगला लोखंडी, तर तिकडं फर्स्ट फ्लोअर आहे, ते पण संपूर्ण 1 BHK आहे आणि त्याला 15,000 रुपये रेंट. आणि जिथून एक तुम्हाला दाखवलं होतं मार्बल वगैरे सगळं बघितलं, त्याला पण 15. आणि हे पाठीमागचं हे दिसतं, तर हे हॉल किचन केलेलं आहे. मग त्यानंतर त्यांनी हा टेरिस काढलेला आहे वरती. ओके, डायरेक्टली टेरिस. नंतर तुम्ही हे व्ह्यूज बघू शकतात. आता हे व्ह्यूज वारंवार का दाखवतो मी तुम्हाला, की हा जो लोकेशन आहे या घराचा खूप भारी लोकेशन आहे. IT आजूबाजूला आहे आणि हे घर जे आहे पुणे एअरपोर्ट रोडलाच हे घर लागून आहे. पार्किंग तुम्हाला दाखवतो खाली. तुम्हाला स्टार्टिंगला पार्किंग दाखवलं होतं मी. तर ही वरती आपण आहे टेरिसवरती. हे खाली तुम्ही कदाचित तुम्हाला दिसत असेल, तर हे खाली तुम्हाला पार्किंग दिसती. ओके, खूप भारी, म्हणजे लोकेशन चांगलं आहे. आपण थोडंसं इथं जाऊ, इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता.
ओके, उन्हामध्ये आलं तर मोबाईल लगेच गरम होतं. हे साईडला हे पार्किंग एरिया आहे. ओके, एवढं ऊन आहे की विचारू नका. ओके, आता हे आपण इथं पुन्हा बसू आणि ह्याचा जो रेट असणार आहे त्या घराचा, मेन मुद्दा रेटचा आहे ह्या घराचा. 500 स्क्वेअर फीटचं घर आहे. तुम्ही विचार करा की 20,000, 15,000, 15,000 आणि जो हॉल किचन असणार त्याला 8, सगळं जोडा किती रेंट येतो. कमेंट बॉक्समध्ये मला लिहा की एवढं रेंट येतो या घराला. ओके, आणि हा घर त्यांना विकायचं आहे. का विकायचं आहे मालकाला हे मोठा प्रश्न आहे. 4 व्हीलर पार्किंग समोर आहे, रोडला पार्किंग आहे. इकडं एक 4 2 व्हीलर आरामशीर उभे करू शकतात. ओके, या घराबद्दल पण मी तुम्हाला माहिती दिली. आता हे कितीपर्यंत विकायचं आहे? 1 CR बोलतात, हे 1 कोटी बोलतात. आले तुम्ही बसले तर निगोशिएबल होणार आहे. आता ह्या नागपूर चाळच्या लोकेशनवरती जे घरं मी तुम्हाला सांगितलं, तर इथं काय 7-12 वगैरे भेटणार का? नाही मंडळी. इकडं जे आहे लाईट बिल आहे, टॅक्स पावती आहे, ह्याच्यावरती तुमचा 7-12 खरेदी खत हे होणार आहे. 7-12 बोलू शकत नाही. टॅक्स पावती आहे, लाईट बिल आहे, ह्याच्यावरती नावावरती तुम्हाला होणार आहे. इथं जे आहे 4-4 5-5 करोडच्या प्रॉपर्ट्या विकल्या गेलेल्या आहे, तेच टॅक्स पावती लाईट बिलच्या बळावरती. ओके, कुठलं घर तुम्हाला आवडलं ह्याच्यामधलं? 3 घराबद्दल माहिती दिली या व्हिडिओमध्ये, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात. आणि तुम्हाला पुण्याच्या अगदी जवळ 3,30,000 प्लॉट पाहिजे असेल 1,000 स्क्वेअर फीटचा, त्यासाठी सुद्धा हा नंबर तुम्हाला वरती दिसत आहे. तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात, मला कॉल करू शकतात. व्हॉट्सअपचा पण नंबर दिलेला आहे. या तुम्ही भेटा, भरपूर प्रॉपर्टी अवेलेबल आहे या लोकेशनमध्ये. तुम्हाला सिटीमध्येच पाहिजे ना, तर 10, 15, 20, 30 लाखामध्ये 1 करोडमध्ये सुद्धा तुम्हाला देतो. सगळं काही प्रॉपर्टी अवेलेबल आहे. भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. थोडंसं वेळ जास्त झाला. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.